नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी सुप्रिया. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी चिप्स बनवले होते आणि ते आता पूर्ण वाळलेले आहेत. पूर्ण म्हणजे 70% वाळलेले आहेत, बाकीचे वाळायचे आहेत. आणि ज्या असं झालं की मी चिप्स टाकायला आणि ऊन जायला एकच दिवस झाला. मागच्या काही दिवसापासून इतकं कडक ऊन होतं की मला असं वाटलं की चला 1-2 तासात ते वाळून जातील. पण आज चिप्स टाकले आणि नेमकं आज ऊनच नव्हतं आणि बरंच ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्यामुळे सकाळी 7 वाजता टाकले होते. आता रात्रीचे 7 वाजतात पण अजूनही चिप्स पूर्णपणे वाळलेले नाही आहेत. 70%च ते वाळलेले आहेत. अजून 30% ते वाळायचे आहेत. पण तरीसुद्धा मी ज्या रुमालवर ज्या स्कार्फवर त्या वाळवायला घातले होते तर त्याचे मी काढून घेते, कारण पूर्ण जेव्हा ते वाळतील तेव्हा ते बऱ्या प्रमाणात काय होऊ शकतं, ते तुटण्याचे चान्सेस असतात. जेव्हा चिप्स मऊ आहेत तेव्हा जर काढून घेतलं तर ते तुटणार नाहीत. असा विचार करून मी थोडेसे वाळलेले नसतानाच त्या रुमालचे सगळे काढून घेतले. आणि मला मदत करण्यासाठी इवाचे डॅडी पण होते घरी. त्यांनी बराच वेळ मला हेल्प केली, कारण एकट्याने हे काम खूप म्हणजे खूप जास्त बोरिंग काम आहे. बराच वेळ मला याला लागला. जेवढा वेळ मला चिप्स टाकायला लागला होता, गरम गरम चिप्स, त्याच्यापेक्षा जास्त वेळ मला हे काढायला लागलं. आणि तुम्ही बघू शकता एक एक ते काढायचे होते. पण फायनली आम्ही दोघांनी हे सगळं काढून घेतलं. इवाने सुद्धा मला मदत केली. तर 2 टोपले भरलेत आणि ते जे चिप्स दिसत आहेत म्हणजे आलू दिसत आहेत ते आता 5 किलो उरलेले आहेत. ते आता आम्ही नंतर कधीतरी बनवूया, कारण आता सध्या पावसाचं वातावरण आहे. जोपर्यंत ऊन नसतं तेव्हा तोपर्यंत बनवायला त्याला म्हणजे काही पॉईंटच नाही त्याला बनवण्याला. एकतर कडक ऊन लागतं आणि वातावरणही तसं लागतं. जर ते वाळले नाहीत तर ते खूप लवकर खराब होण्याचे चान्स असतात. पूर्ण वर्षभर ते टिकत नाहीत. असो, चिप्स काढणं झाल्याच्या नंतर मी लगेचच किचनमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी धूप लावली आणि धूप लावल्याच्या नंतर मी चहा टाकते. तर हा आमचा शेवटचा चहा आहे. शेवटचा कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगते, चला बघूया. सो गाईज, घरामध्ये सगळीकडे धूप लावून घेतली आणि आता खूप सारे भांडे पडलेले आहेत. पण भांडे घासण्या अगोदर मी आता चहा घेणार आहे आणि चहा घेतल्याच्या नंतर स्वयंपाक करायचं. पण मी आज स्वयंपाकाला सुट्टी मारणार आहे, कारण ऑलरेडी पटेटोची भाजी आहे आणि आलशो खूप साऱ्या पोळे पण आहेत. म्हणजे अगदी 1 2 3 4 5 आहेत. 5 खूप झाले, कारण आम्ही 3 जण आहेत. 3 जणांना 5 पुरून जातील बस. सो हे आहेत पापड, चिप्स आणि हे लिज्जत पापड, उडदाचे पापड की मावशीने दिलेले, जे आमच्याकडे पोळी बनवतात त्या मावशींचे आहेत. त्यांनी मला टेस्टसाठी दिले. आणि आज चिप्स बनवण्यात त्यांनी माझी खूप सारी हेल्प पण केली. त्यांना ते चांगल्या प्रकारे जमतं. ॲक्च्युली मलाही जमतं, पण टिप्स किती करणार ना. त्यांनी माझी खूप सारी हेल्प केली. आणि हा जो चिप्स आहे हा आमचावाला आहे. मी तुम्हाला दाखवते, म्हणजे मी दाखवलेच आत्ता की आमचेवाली कोणते आहेत. चल, चहा झाली. तर उद्यापासून आम्ही दोघेही चहा घेणार नाही. नो शुगर असं आम्ही चॅलेंज घेणार आहे. काय म्हणत होते, हां, माझं वजन खूप जास्त वाटतंय. जसं की तुम्ही बघताय, असं जास्त वाटत नाही पण झाले, भरपूर वजन झाले. सो वजन कमी करण्यासाठी नो शुगर डेज आणि 30 डेज नो शुगर ट्राय करणार आहेत आणि पाहणार आहेत की आमचं वजन कमी होतं का नाही. मला ना गरमी होती, आता उन्हाळा खूप वाढला आहे ना. दिसतीये का चहा? मी चहा बघतीये. तसं मी जास्त चहा घेत नाही, म्हणजे अगदी अर्धा कपच घेते. पण एक तर माझी ट्रीटमेंट पण चालू आहे आणि आजारपण पण चालू आहे. सो ह्या दोन्ही गोष्टींमध्ये माझं वजन जास्त वाढते आणि त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की बाबा कमी होईल. सो हे चॅलेंज आम्ही उद्यापासून सुरू करणार आहे. ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतच जाईल. सो ही झाली चहा.
मी अगदी कमी घेते, तुम्ही बघू शकता अर्धा कप हे भरून घेतात, यांना काही नाही, यांचं वजनही नाही आहे. सो चला चहा घेते मी. पाणी प्यायचं विसरून गेले मी. हे पाणी माठामधलं आहे, आम्ही माठ लावलाय. ॲक्च्युली मला थंड पाणी अलाउड नाही आहे. सो गाईज मी चहा घेते. मी बसते पण इथे चहा पडलेला आहे. मला इथे बसायची खूप सवय आहे, पण क्लीन नाही आहे. आय शो यू. माझा स्टँड तुटला. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. मला किती गरमी झाली. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.